नमस्कार मित्रांनो, सायन्स कोर्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो. आजचं आपलं हे फिजिक्स लेक्चर सिरीजचं तिसरं लेक्चर आहे. पहिले 2 लेक्चर मी अपलोड केलेले आहेत. जी मुलं 12वी सायन्समध्ये आहेत, त्यांची एक्झाम आता फेब्रुवारीमध्ये होणार आहे. एक्झाम झाल्यानंतर ज्या मुलांना इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला प्रवेश घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासन एक एक्झाम कंडक्ट करते. त्या एक्झामचे नाव आहे MET-CET. याच्या संदर्भामध्ये असणारी सर्व माहिती मी लेक्चर नंबर 0 मध्ये दिलेली आहे. आजपासून आपण टेक्स्टबुकमध्ये जे महाराष्ट्र स्टेट बोर्डनं जो सिलेबस दिलेला आहे, त्या टेक्स्टबुककडे आपण वळणार आहोत. महाराष्ट्र स्टेट बोर्डनं जो सिलेबस डिक्लेअर केलेला आहे, त्या सिलेबसकडे आजपासून आपण वळणार आहोत. हे लेक्चर नंबर आपलं 3 असणार आहे. जर चॅनलला तुम्ही पहिल्यांदा भेट देत असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या लेक्चरचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि आपल्या मित्रांपर्यंत हे लेक्चर पोहोचवा. जर पालक वर्ग कोण हे लेक्चर बघत असेल, तर आपला पाल्य जर 12वी सायन्सला असेल, तर त्यांना हे लेक्चर दाखवा. म्हणजे त्यांना फिजिक्स हा विषय मध्ये कोणत्या प्रकारची भीती वाटणार नाही आणि त्यांना हा विषय सोपा वाटेल आणि MET-CETचे क्वेश्चन त्यांना असे इझीमध्ये सॉल्व्ह होतील. आज आपण ह्या लेक्चरमध्ये काय बघणार आहे, त्या गोष्टी थोड्या समजून घेऊ. आज आपण या लेक्चरमध्ये बघत असताना मोशन म्हणजे काय हे प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. मोशनचे 3 प्रकार असतात: 1 डायमेन्शन, 2 डायमेन्शन, 3 डायमेन्शन. 1 डायमेन्शन मध्ये आपण रेक्टिलिनियर मोशनचा स्टडी करणार आहे. रेक्टिलिनियर मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट, पाथ लेंथ, ॲव्हरेज व्हेलॉसिटी, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, ॲव्हरेज स्पीड, इन्स्टंटेनियस स्पीड ह्या गोष्टी बघणार आहे. या गोष्टी बघितल्यानंतर आपण पुन्हा PYQ जे आहेत, MET-CET ला जे आलेले आहेत, MET-CET ला जे PYQ आलेले आहेत, MET-CET जे PYQ आलेले आहेत, ते PYQ आपण सॉल्व्ह करून घेणार आहे. महत्वाचं म्हणजे हे लेक्चर बघण्या अगोदर जर तुम्ही प्रिव्हियस 2 लेक्चर बघितले नसतील, तर या लेक्चरमध्ये काही सुद्धा समजणार नाही. लक्षात घ्या, फिजिक्स पेपरमध्ये जे MET-CET ला आलेले क्वेश्चन आहेत, हे बेसिक कन्सेप्टवरती आहे. तुमच्या कन्सेप्ट जर क्लिअर असतील, तर तुम्हाला कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह करताना अडचण येणार नाही. तर आपण सुरुवात करत असताना आपल्याला माहित आहे मोशन म्हणजे काय. लेक्चर नंबर 1 आणि 2 मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मी ते एक्सप्लेन केलेलं आहे. लेक्चर नंबर 1 आणि 2 हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो, ते तुम्ही बघून घ्या जर बघितलं नसाल तर. तर आपण सुरुवात करूया. रेक्टिलिनियर मोशन म्हणजे काय. एखादा ऑब्जेक्ट जर कंटिन्युअसली पोझिशन चेंज करत असेल, तर त्याला म्हणायचं मोशन. मोशनचे 3 टाईप आहेत: 1 डायमेन्शन, 2 डायमेन्शन, 3 डायमेन्शन. हे बघू आपण. 1 डायमेन्शन मोशन म्हणजे काय. 1 डायमेन्शन जे मोशन आहे, ते मोशन कशाला म्हणायचं बघा. 1 डायमेन्शन आपल्याला ग्राफ माहित आहे. आपण ग्राफ बघतो. ग्राफ होते एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस असतो, हे आपल्याला माहित आहे. आणि एक झेड ऍक्सिस पण असतो. एखादा ऑब्जेक्ट जर एखाद्या कोणत्याही एकाच ऍक्सिसला जर कंटिन्युअसली स्ट्रेट लाईन मूव्ह होत असेल, तर त्याला म्हणायचं रेक्टिलिनियर मोशन. म्हणजे रेक्टिलिनियर मोशन म्हणजे काय बघा. रेक्टिलिनियर मोशन कशाला म्हणायचं बघा. एखादा ऑब्जेक्ट, आपल्याला ग्राफ माहित आहे. हा ग्राफ असतो. हा कोणता ऍक्सिस असतो. हा एक्स ऍक्सिस असतो. हा कोणता असतो. वाय ऍक्सिस असतो. बरोबर आहे. कोणत्याही ऍक्सिसला स्ट्रेट लाईननं जर एखादा ऑब्जेक्ट कंटिन्युअसली त्याचं पोझिशन चेंज करत असेल, तर रेक्टिलिनियर मोशन म्हणायचं. तुमच्या टेक्स्टबुकच्या सिलेबसनुसार आपण आता बघतोय सगळ्या गोष्टी. समजा एक ऑब्जेक्ट आहे, हे ओरिजिन आहे ना. हा ऑब्जेक्ट बी या ठिकाणी गेलेला आहे. ए या ठिकाणापासून बी या ठिकाणी गेलेला आहे ऑब्जेक्ट. त्यावेळी ज्यावेळी ऑब्जेक्ट रेस्टला होता, त्यावेळी त्या ओरिजिन पासूनचं डिस्टन्स होतं x1. ज्यावेळी फायनल पोझिशनला ऑब्जेक्ट जाऊन थांबतो, त्यावेळी त्याचं डिस्टन्स आहे x2. बघा, x1 आणि x2 आहे. बरोबर आहे. पोझिशन वेक्टरनं जर बघायला गेलो, या ऑब्जेक्टचं पोझिशन कुठं आहे, जर ह्या ऑब्जेक्टचं पोझिशन जर आपण विचारलं वेक्टर फॉर्म मध्ये, तर तुम्हाला एक्स बार दाखवावं लागेल. इथे एक्स बार, इथं पण एक्स बार दाखवावं लागेल. x1 बार आणि x2 बार दाखवावं लागेल. रेक्टिलिनियर मोशन कशाला म्हणायचं. जर एखादा ऑब्जेक्ट एकाच ऍक्सिसला अलॉंग जर मोशन मध्ये असेल, कंटिन्युअसली पोझिशन चेंज करत असेल, तर त्याला म्हणायचं रेक्टिलिनियर मोशन. समजा हा एक्स ऍक्सिसला आहे, वाय ऍक्सिसला असेल, पोझिशन चेंज करत असेल, तर वाय ऍक्सिसला म्हणू शकतो.
निगेटिव्ह वाय ऍक्सिसला पोझिशन चेंज करत असेल तर निगेटिव्ह वाय ऍक्सिसला म्हणणार. निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला पोझिशन चेंज करत असेल तर निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला म्हणणार. पण फक्त एकाच ऍक्सिसला कोणते तरी पाहिजे हा. तो ऑब्जेक्ट कंटिन्युअसली त्याचं पोझिशन चेंज करत करत केलं पाहिजे आणि एका स्टेट लाईन मध्ये पाहिजे. ह्या जे रेक्टिलिनियर जे मोशन आहे ह्या मोशनला तुम्ही स्ट्रेट लाईन मोशन सुद्धा म्हणू शकता. स्ट्रेट लाईन मोशन, स्ट्रेट लाईन मोशन सुद्धा म्हणू शकतो किंवा ह्याला लिनियर मोशन सुद्धा म्हणू शकतो आपण. लिनियर मोशन. आणि ह्या मोशन मध्ये आपल्याला डिस्टन्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, ॲव्हरेज वेलोसिटी म्हणजे काय, ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय, इन्स्टंटेनियस वेलोसिटी म्हणजे काय, इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय आपल्याला फाईंड करायचं. पहिल्यांदा आपण फाईंड करू डिस्टन्स. हे जे डिस्टन्स आहे ह्या डिस्टन्सला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पाथ लेंथ म्हणलेला आहे. म्हणजे पाथ लेंथ आपण बघू पहिल्यांदा. पाथ लेंथ, या पाथ लेंथलाच काय म्हणलेलं आहे, डिस्टन्स. बरोबर आहे. पाथ लेंथ म्हणजे काय, ऍक्च्युअल डिस्टन्स. पाथ लेंथ म्हणजे काय, ऍक्च्युअल डिस्टन्स असतं. ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट. बरोबर आहे. ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट. सपोज मी काय म्हणतो, हा ऑब्जेक्ट ए पासून बी कडे जात असताना किंवा बी पासून सी कडे जात असताना किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे त्याला म्हणायचं ऍक्च्युअल डिस्टन्स. सपोज मी काय म्हणतो बघा, हा ऑब्जेक्ट सुरुवातीला 10 मीटर वरती होता. बरोबर आहे. रेस्टला होता ओरिजिन पोझिशन पासून. तो जर ऑब्जेक्ट बी कडे जायचं असेल त्याला, बी कडे, तर त्यानं किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे, 100 मीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ओरिजिन पासून. म्हणते ओरिजिन पासून. पण रेस्ट पासून तो फायनल पोझिशनला किती डिस्टन्स वरती आहे, तर त्याचा ऍक्च्युअल डिस्टन्स झालेला आहे. ऍक्च्युअल डिस्टन्स किती आहे, तर 90 मीटर आहे ना. हे 90 मीटर आहे बघा. हे 90 मीटर त्याने डिस्टन्स कव्हर केलेला आहे. ए पशी तो ओरिजिन पाशी काय होता, तो रेस्टला होता. तिथून त्याने ऍक्च्युअल डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे, 90 मीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे. बरोबर आहे. त्याला काय म्हणायचं, डिस्टन्स. म्हणजे तो डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे. आणि पाथ लेंथ काय आहे तिची, पाथ लेंथ, पाथ लेंथ काय आहे, 90 मीटर आहे. बरोबर आहे. म्हणजे डिस्टन्स किती आहे, 90 मीटर आहे. बरोबर. आता आपल्याला पाथ लेंथ समजलेला आहे. ह्याचा एसआय युनिट काय असतं सांगा मला. एसआय युनिट, एसआय युनिट, एसआय युनिट मीटर असतं. सीजीएस युनिट काय असतं, सेंटीमीटर असतं. डायमिनेशन काय असतं, डायमिनेशन m/0 a/1 t/-1 असतं ना डायमिनेशन बघा. ओके. तर आपल्याला डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हे आपण बघू. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आपण आता बघूया. हा डिस्प्लेसमेंट इथं पण आपण असं पण म्हणू शकतो, ए पासून बी कडे जर ऑब्जेक्ट जात असताना किती मीटर गेलेला आहे, तो 90 मीटर गेलेला आहे. हे कशावरून आपण म्हणतो, ग्राफवरून म्हणतो ना आपण. ग्राफ मध्ये हा ऑब्जेक्ट एका ऍक्सिसला स्ट्रेट लाईन असेल. बरोबर आहे. तर आपण काय म्हणतो, त्या ग्राफ वरती तो डिस्टन्स सुरुवातीपासून फायनल पोझिशन पर्यंत किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे. तर आपण कसं सांगणार आहे, समजा ओरिजिन पासून तो 10 मीटरला ऑलरेडी आहे. 10 पासून तो 90 मीटर डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलेला आहे. म्हणजे या रेस्ट पासून तो फायनल पोझिशनला त्याने 90 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे. त्यालाच म्हणायचं पाथ लेंथ. ओके. नंतर बघा, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हे बघू आपण. डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय बघा. डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणतो आपण. ह्याला कसलं डिस्टन्स म्हणतो, शॉर्टेस्ट, शॉर्टेस्ट डिस्टन्स इनिशियल टू फायनल. हे शॉर्टेस्ट डिस्टन्स असतं इनिशियल टू फायनल. ज्यावेळी डिस्प्लेसमेंट आपण म्हणतो त्यावेळी आपल्याला डायरेक्शनची गरज असते. आणि डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन आपण दाखवणं गरजेचं असतं. आता शॉर्टेस्ट डिस्टन्स जर फाईंड करायचं असेल तर ए पासून बी कडे जे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे ते कसं फाईंड करणार आहे सांगा मला. कसं आपण फाईंड करू शकतो, कसं आपण ग्राफवरती फाईंड करू शकतो सांगा मला. म्हणजे हा जे ओरिजिन आहे आणि हे जे फायनल पोझिशनला जो ऑब्जेक्ट थांबलेला आहे हे जर आपल्याला डिस्टन्स फाईंड करायचं असेल तर तुम्ही बघा x2 मधून x1 मायनस करू शकता का नाही. म्हणजे 90 मीटर भेटेल का नाही तुम्हाला. म्हणजे आणि डिस्प्लेसमेंटलाच आपण आता ह्याच्यानंतर आपण म्हणणार आहे डेल एस बार किंवा डेल एक्स बार म्हणणार आहे. डिस्प्लेसमेंटलाच आपण आता काय म्हणणार आहे, डेल एक्स बार किंवा डेल एस बार म्हणणार आहे. बरोबर आहे. जर शॉर्टेस्ट डिस्टन्स जर फाईंड करायचं असेल, आपल्याला माहिती आहे 90 मीटर आहे शॉर्टेस्ट डिस्टन्स.
पण जर आपल्याला ग्राफवरती जर फाईंड करायचं असेल तुम्हाला तुम्हाला काय करावं लागेल, x2 मधून x1 मायनस करावं लागेल ना. 10 मीटर मधून हे आता टोटल 100 मीटर आला इथं, हे 10 मीटर मायनस करावं लागेल. म्हणजे x2 बार मायनस x1 बार त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, मी अतिशय साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला समजावून दिलेलं आहे. इथंही तुम्हाला मी समजावून सांगतोय. ग्राफवरती सगळं रिप्रेझेंटेशन आहे, वेक्टर फॉर्ममध्ये तुम्हाला यूज करावं लागतो ग्राफवरती. बरोबर आहे. याचा एसआय युनिट काय आहे मग, एसआय युनिट बघायला गेलं तर मीटर आहे. सीजीएस युनिट काय आहे, सेंटीमीटर आहे. डायमिनेशन काय आहे, m/0, a/1, t/-1 आहे बघा. सॉरी, t/0 आहे. t काय आहे, 0 आहे. t/0 आहे, बरोबर आहे. हे त्याचं डायमिनेशन झालं. डिस्टन्सचं काय उत्तर आहे, डिस्टन्सचं मी ज्यावेळी तुम्हाला डिस्टन्स सांगितलं होतं, डिस्टन्स मी काय सांगितलं होतं, तर डिस्टन्स काय होतं, ऍक्च्युअल डिस्टन्स सांगितलं होतं, बरोबर आहे. याचं डायमिनेशन काय, ह्याचं एसआय युनिट काय होतं, एसआय युनिट मीटर होतं. सीजीएस युनिट काय होतं, सीजीएस युनिट सेंटीमीटर होतं. डायमिनेशन काय होतं, m/0, a/1, t/0 होतं ना असं. म्हणजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचं एसआय युनिट, सीजीएस युनिट, डायमेन्शन कसं आहे, सेम आहे. फक्त ग्राफवरती जर तुम्हाला डिस्प्लेसमेंट जर दाखवायचं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने दाखवायला लागेल. हा फॉर्म्युला नवीन आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल. डेल एस किंवा डेल एक्स बरोबर x2 बार मायनस x1 बार. ज्या ज्या ठिकाणी डेल येतो ना त्या त्या ठिकाणी चेंजेस असतो. ओके. डिस्प्लेसमेंट कळालेलं आहे तुम्हाला, डिस्टन्स कळालेला आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघू. डिस्टन्स कळालेला आहे, डिस्प्लेसमेंट कळालेला आहे. डिस्टन्सला आपण काय म्हणतो, पाथ लेंथ म्हणतो बघा इथं. पाथ लेंथ तुम्हाला समजलेला आहे, डिस्प्लेसमेंट समजलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला ऍव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय हे तुम्हाला समजून देणार आहे. त्याच्या अगोदर मी आणखी एक एक्झाम्पल देतो डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचं. बघा, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचं मी आणखी एक एक्झाम्पल देतो. ग्राफवरतीच एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने आणखी समजेल. समजा हा ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे आणि हा एक्स ऍक्सिस आहे, बरोबर आहे. सपोज एक ऑब्जेक्ट आहे, इथं रेस्ट आहे, तो त्याचा डिस्टन्स आहे x1 आहे, x1 बार धरू आपण, x1 आहे. तो ऑब्जेक्ट बी या ठिकाणी आला बी या ठिकाणी. समजा तो ऑब्जेक्ट ज्यावेळी x1 ठिकाणी असेल त्यावेळी तो 10 मीटर वरती डिस्टन्स वरती असेल ओरिजिन पासून. ज्यावेळी तो ऑब्जेक्ट बी या ठिकाणी येतो, ए पासून बी या ठिकाणी येतो, त्यावेळी तो डिस्टन्स किती कव्हर करतो, सपोज डिस्टन्स कव्हर करतो तो 90 मीटर डिस्टन्स कव्हर करतो. पुन्हा बी पासून तो सी कडे येतो, इथं सी कडे येतो, त्यावेळी डिस्टन्स कव्हर करतो 20 मीटर डिस्टन्स कव्हर करतो. सी कडे येतो. बघा, ह्याच्यामध्ये जर तुम्हाला डिस्टन्स पाथ लेंथ जर फाइंड करायची असेल, पाथ लेंथ, तर तुम्ही कशी फाइंड करणार पाथ लेंथ कशी फाइंड करणार सांगा मला. पाथ लेंथ कशी फाइंड करणार, पाथ लेंथ टोटल ऍक्च्युअल डिस्टन्स किती आहे मला सांगा. हे 90 मीटर. ए पासून बी कडे जाताना डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे, 90 मीटर, प्लस बी पासून सी कडे किती आलेला आहे, तो 20 मीटर, म्हणजे किती आलं, 110 मीटर. हे त्याची काय आहे, पाथ लेंथ आहे, बरोबर आहे. पाथ लेंथ आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला डिस्प्लेसमेंट जर फाइंड करायचं असेल, डिस्प्लेसमेंट, तर ह्या ग्राफवरतीच मी कसं दाखवतो बघा. डिस्प्लेसमेंट जर फाइंड करायचं असेल तर ग्राफवरती समजा एक ऑब्जेक्ट आहे, पुन्हा एकदा मी तुम्हाला समजावून देतो. ऑब्जेक्ट आहे, वाय ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस आहे. एक ऑब्जेक्ट आहे, तो रेस्ट आहे, त्याचं डिस्टन्स आहे x1, ओरिजिन पासूनचं डिस्टन्स आहे x1, ए ठिकाणी आहे. पुन्हा तो ऑब्जेक्ट ह्या बी या ठिकाणी आलेला आहे, त्यावेळी त्याचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स किती आहे, x2 बार आहे, बरोबर आहे. बी या ठिकाणी आलेला आहे. त्यावेळी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, डिस्प्लेसमेंट जर फाइंड करायचं असेल, डिस्प्लेसमेंट, तर तुम्हाला डायरेक्शनची गरज असते. आणि जे डिस्प्लेसमेंट आहे ते डिस्प्लेसमेंट डेल एस बारने किंवा डेल एक्स बारने तुम्ही डिनोट करू शकता. त्या मोठ्या लेंथ मधून छोटी लेंथ तुम्हाला मायनस करावी लागेल, म्हणजे x2 बार मायनस x1 बार तुम्हाला घ्यावं लागेल. मी हे पुन्हा एकदा समजावून दिलेलं आहे ग्राफवरती.
हे डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेनचं एसआय युनिट काय आहे, हे जर पण एसआय युनिट काय असतं, एसआय युनिट मीटर, सीजीएस युनिट काय असतं, सेंटीमीटर, डायमिनेशन काय असतं, एम रेस टू 0, एल रेस टू 1, टी रेस टू 0. ह्याचा एसआय युनिट काय असतं, ह्याचा एसआय युनिट असतं मीटर, सीजीएस युनिट काय असतं, सेंटीमीटर, डायमिनेशन काय असतं, एम रेस टू 0, एल रेस टू 1, टी रेस टू 0. डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेन मी तुम्हाला समजावून दिलेले आहे. आता याच्यानंतर आपल्याला बघायचे आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ॲव्हरेज व्हेलॉसिटी कशाला म्हणायचं ते बघू आपण. बघा ग्राफचं सगळं रिप्रेझेंटेशन आहे आणि अतिशय सोपं आहे सगळं. अवघड काही नाही. मी ज्यावेळी एक्झाम्पल सॉल्व्ह करून देणार आहे ना, त्यावेळी तुम्हाला असं वाटेल की खूप सोपं आहे, खूप इझी आहे ते सगळं. ॲव्हरेज व्हेलॉसिटी कशाला म्हणायचं बघा. ॲव्हरेज व्हेलॉसिटी. पहिल्यांदा मला सांगा व्हेलॉसिटी म्हणजे काय असतो रे? व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो? व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम असतो. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला लेक्चर नंबर 1, 2 मध्ये सगळ्या बेसिक समजावून दिलेल्या आहेत. बेसिक त्या बघून घ्या. कुठलाही टीचर सांगणार नाही महाराष्ट्रामध्ये. एमएससी सीईटीला तुमचा बेस, तुमचं फाउंडेशन असं पक्क पाहिजे, पक्क. फाउंडेशन जर तुमचं मजबूत असेल ना, तर तुमचं शिखर ऑटोमॅटिक एमएससी सीईटीचं जे आहे ते तुम्ही ऑटोमॅटिक गाठू शकता शिखर. ही क्वांटिटी कुठली आहे मला सांगा. ह्याला कुठली क्वांटिटी म्हणतो? ही वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर क्वांटिटी आहे, बरोबर आहे. कारण डायरेक्शन पण स्पीड बरोबर डायरेक्शनची गरज असते, बरोबर आहे. सपोज एक ऑब्जेक्ट आहे, आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड करू. हा एक ऑब्जेक्ट आहे, हा वाय ऍक्सिस आहे आणि हा एक्स ऍक्सिस आहे. बघा हा वाय ऍक्सिस आहे आणि हा एक्स ऍक्सिस आहे. एक ऑब्जेक्ट या ठिकाणी होता, त्यावेळी त्याचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स किती आहे? x1 आहे. मी आता बार दाखवते हा, म्हणजे त्याचं पोझिशन वेक्टर दाखवते. त्याचं पोझिशन दाखवता व्हेलॉसिटी आहे ना, पोझिशन दाखवावं लागेल. तो जो ऑब्जेक्ट डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स कव्हर करून मोशन मध्ये असल्यामुळे, स्ट्रेट लाईन मोशन मध्ये असल्यामुळे डिस्टन्स कव्हर करून बी कडे जातो, त्यावेळी त्याचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स किती असतं? x2 बार असते. हा बघा, तर डिस्प्लेस ॲव्हरेज व्हेलॉसिटी तुम्ही कशी फाइंड करणार आहे मला सांगा. ॲव्हरेज व्हेलॉसिटी जर ॲव्हरेज व्हेलॉसिटी जर तुम्हाला फाइंड करायची असेल, ॲव्हरेज व्हेलॉसिटी जर फाइंड करायची असेल, ॲव्हरेज व्हेलॉसिटी व्हेलॉसिटी कुठली पाहिजे? तुमची ॲव्हरेज पाहिजे. फाइंड करायची असेल तर डिस्प्लेसमेंट टोटल डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टोटल टाइम. टोटल डिस्प्लेसमेंट किती कव्हर केलेलं आहे त्याने सांगा मला. टोटल डिस्प्लेसमेंट एवढंच कव्हर केलं ना. हे जे डिस्प्लेसमेंट आहे बघा, ओरिजिन पासून फायनल पर्यंत जे डिस्प्लेसमेंट आहे हे टोटल डिस्प्लेसमेंट आहे ना. जर हे डिस्प्लेसमेंट तुम्हाला काय फाइंड करायचं असेल तर ह्या मोठ्या लेन मधून छोटी लेन मायनस करावी लागेल. बघा म्हणजे टोटल डिस्प्लेसमेंट x2 बार मायनस x1 बार तुम्हाला करावं लागेल. ज्यावेळी तो ऑब्जेक्ट रेस्ट वरती होता त्यावेळी त्याचं टायमिंग किती होतं? t1 होतं. ज्यावेळी ऑब्जेक्ट तो बी या पोझिशनकडे गेलेला आहे त्यावेळी टायमिंग किती होतं? t2 होतं. म्हणजे टोटल टायमिंग काय येईल मला सांगा. टोटल टायमिंग काय येणार आहे? t2 मायनस t1 येणार आहे ना. ह्याला म्हणायचं ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ह्याला म्हणायचं ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेली आहे. हे ह्यालाच म्हणायचं ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ह्याच्यापेक्षा बेसिक लेवलला मी जाऊन तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. ह्याच्यापेक्षा मी बेसिक लेवलला जाऊन तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. सपोज सपोज इथून ए पासून बी कडे त्याचा डिस्टन्स, त्यानं डिस्टन्स कव्हर केलेला आहे 100 मीटर. इथून इथं त्याचं डिस्टन्स आहे 10 मीटर, बरोबर आहे. त्यावेळी टायमिंग होतं t1 0. रेस्टला असताना टायमिंग 0च असेल आणि फायनल टायमिंग त्याचं किती होतं? 5 सेकंद, बरोबर आहे. तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी इथं कशी फाइंड करणार तुम्ही सांगा मला. 100 मायनस 10 डिवायडेड बाय 5 मायनस 0, 19 डिवायडेड बाय 5 किती येणार सांगा मला. 5 के 5 5 के 5 45 मीटर पर सेकंद येईल ना ॲव्हरेज व्हेलॉसिटी. मीटर पर सेकंद येईल ॲव्हरेज व्हेलॉसिटी. मला जर ही ॲव्हरेज व्हेलॉसिटी तो ऑब्जेक्ट कोणत्या डायरेक्शनला दाखवायचा असेल, तर तो ऑब्जेक्ट कोणत्या डायरेक्शनला मला जर दाखवायचा असेल तर मला ह्या 18च्या जवळ आय कॅप लिहावं लागेल मीटर पर सेकंद. म्हणजे मला असं समजेल आय कॅपचा अर्थ काय असतो. आय कॅपचा काय अर्थ असतो? तो ऑब्जेक्ट कसा आहे? अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, हा अर्थ होतो. जे कॅप जर असेल जे कॅप, तर तो ऑब्जेक्ट कसा असतो? अलॉंग पॉझिटिव्ह ऍक्सिस. जे कॅप जर असेल जे कॅप
तो ऑब्जेक्ट कसा असतो अलॉंग पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. आणि के कॅप जर असेल के कॅप तर तो ऑब्जेक्ट कसा असतो मोशन मध्ये अलॉंग पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस. हे लक्षात घ्या. व्हेक्टरचं फॉर्म्युला आहेत. व्हेक्टरचे फॉर्म्युला आहेत हे. व्हेक्टर मध्ये तुम्ही हे बघितलेले आहेत सगळ्या गोष्टी. आय कॅप जर मी इथे लिहिला तर तो ऑब्जेक्ट कसा असणार आहे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला स्ट्रेट लाईन मध्ये मोशन मध्ये आहे. जे कॅप जर तुम्ही लिहिला तर वाय वाय ऍक्सिसला स्ट्रेट लाईन मध्ये मोशन मध्ये आहे. के कॅप जर लिहिला तर तो झेड ऍक्सिसला स्ट्रेट लाईन मध्ये मोशन मध्ये असणार आहे. मला हे लिहिणं इथं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट हे सगळ्या मला गोष्टी समजून दिलेल्या आहेत. ह्याच्यापेक्षा जर पाक फाउंडेशनला जर जायचं असेल फाउंडेशन एबीसीडी जर तुम्हाला तिथून सुरुवात करायची असेल 0 पासून तर लेक्चर नंबर 1 2 बघून घ्या. तुम्हाला समोर दिसते बघा लेक्चर नंबर 1 आणि 2 आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे ती बघून घ्या. अन्यथा तुम्हाला एमईटी सीईटी समजणार नाही. एमईटी सीईटी जर तुम्ही क्रॅक केली चांगल्या पद्धतीने मार्क मिळवले तर महाराष्ट्रामधील टॉप इंजिनिअरिंगची जी कॉलेजेस आहेत तिथे तुम्हाला ऍडमिशन मिळेल. लक्षात घ्या. म्हणजे अतिशय महत्वाचं आहे सगळ्या गोष्ट. जर पालक कोण बघत असेल तर मुलांच्या पर्यंत पोहोचवा. तुमची मुलं सायन्सला असतील तर त्या मुलांना दाखवा हे. आजूबाजूच्या तुमच्या ओळखीच्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. ग्रामीण भागातील मुलांच्या सोयीसाठी मी सगळी सुविधा अवेलेबल करून देतोय. त्या संधीचं सोनं करा. त्याच्यानंतर आपल्याला मला सांगा याचं एसआय युनिट काय असतं. एसआय युनिट काय असतं सांगा मला. व्हेलॉसिटीचं एसआय युनिट काय असतं. एसआय युनिट बघायला गेलो ॲव्हरेज व्हेलॉसिटीचं एसआय युनिट किंवा व्हेलॉसिटीचं एसआय युनिट मीटर पर सेकंड असतं. सीजीएस युनिट काय असतं मला सांगा. सेंटीमीटर पर सेकंड असतं. आणि डायमिनेशन काय असतं m/0 l/1 t/-1 असतं बघा. त्याच्यानंतर आपण काय बघूया इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय बघूया. आता तुमच्या बुक्समध्ये फॉर्म्युले दिलेले आहेत ते तुम्हाला ज्यावेळी मी सांगेल त्यावेळी तुम्हाला समजतील कशा पद्धतीने त्याचा यूज करायचा आहे. फक्त 0 पासून तुम्ही त्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. डोक्याला जास्त स्ट्रेस देत बसायचं नाही. बेसिक गोष्टी समजल्या ना तर कुठलाही क्वेश्चन येऊ दे तुम्हाला 100% सुटणार. आता इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय बघू आपण. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी कशाला म्हणायचं. बेसिक लेक्चर मध्ये आपल्या त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तरी पण मी ग्राफ वरती दाखवतो बघा. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी कशाला म्हणायचं बघा. हा ग्राफ आहे. मी रेक्टिलिनियर मोशन मध्ये आपण सगळ्या गोष्टी स्टडी करत आहे. रेक्टिलिनियर मोशन म्हणजे कोणत्याही एका ऍक्सिसला ती मोशन पाहिजे ऑब्जेक्टची. बघा एक ऑब्जेक्ट आहे. सुरुवातीला तो x1 या ठिकाणी होता. नंतर तो मोशन मध्ये आल्यानंतर ओरिजिन पासून x2 या अंतरावरती गेलेला आहे ऑब्जेक्ट. गेलेला आहे बरोबर आहे. तो ऑब्जेक्ट गेलेला आहे. ज्यावेळी x1 अंतरावरती होता त्यावेळी टायमिंग काय होतं t1 होतं. x2 कडे गेल्यानंतर x1 डिस्टन्स कव्हर केल्यानंतर टायमिंग काय आलं t2 आलं. बरोबर आहे. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय मी तुम्हाला ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे की ऍक्युरेट टायमिंग मध्ये समजा हे 100 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. 100 मीटर किंवा 100 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं असं म्हणतो. त्यावेळी त्याला टायमिंग लागलं होतं 10 hours. मी असं म्हणलो 9 तास 40 मिनिटं आणि 20 सेकंदाला त्याची व्हेलॉसिटी किती होती. मी असं म्हणलो ही जी टायमिंग आहे 9 तास 40 मिनिटं आणि 20 सेकंदाला त्याची व्हेलॉसिटी किती होती. हे ॲक्युरेट जर व्हेलॉसिटी तुम्हाला सांगता येत असेल तर त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी तुम्हाला जर आणखी जर चांगल्या पद्धतीने जर स्टडी करायचं असेल तर माझे प्रिव्हियस लेक्चर बघून घ्या. तरी पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तुमच्या गाडीमध्ये स्पीडोमीटर असतो. समजा तुमचा स्पीडोमीटरचा काटा जर 40 वरती असेल इमेज मध्ये दिसतोय त्या पद्धतीने 40 वरती असेल तर त्यावेळी तुम्ही म्हणाल की इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आहे 40 km/h. तुमच्या स्पीडोमीटरचा काटा 100 वरती असेल तर ती इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आहे 100 km/h. ती तुम्हाला इमेज मध्ये सगळ्या गोष्टी दिसतात. ही जर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी जर फाइंड करायची असेल तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक फॉर्म्युला दिलेला आहे. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे पार 0 पर्यंत झिरो टायमिंग करायचं नाही. 0च्या जवळ न्यायचं टायमिंग. म्हणजे त्या टायमिंगला तुम्हाला व्हेलॉसिटी सांगता येत असेल तर त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी जर तुम्हाला सांगायची असेल व्हेलॉसिटी कुठली सांगायची आहे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी इन्स्टंटेनियस जर सांगायची असेल तर लिमिट डेल टी टेन्स टू 0 डेल एक्स डिवायडेड बाय डेल टी डेल एक्स बार डिवायडेड बाय डेल टी तुम्ही असं म्हणू शकता. बरोबर आहे. किंवा ह्यालाच आपण असं पण म्हणू शकतो बघा dx डिवायडेड बाय dt dx बार डिवायडेड बाय dt असं म्हणू शकता. हा फॉर्म्युला तुमचा स्टँडर्ड फॉर्म्युला तुमचा दिलेला आहे
तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. याचा अर्थ काय? तुमचं टायमिंगचं लिमिट आहे. तुम्ही 0 पर्यंत ती व्हॅल्यू कमी कमी करून 0 पर्यंत आणू शकता. त्या टायमिंगला तुमचं स्पीड किती आहे हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. लक्षात येते? आता हे तुमचं झालं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी सांगण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युलावरती एक्झाम्पल कशा पद्धतीने येतात ते मी तुम्हाला पुढच्या लेक्चरला चांगल्या पद्धतीने सांगणार आहे. फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला आता नवीन आलेला आहे. म्हणजे तुमचं टायमिंग 0 पर्यंत तुम्ही नेऊ शकता. 0 करू शकत नाही. 0 पर्यंत नेऊ शकता. म्हणजे 9 तास 40 मिनिटे 20 सेकंद आणि 20 मिली सेकंद असं सुद्धा तुम्ही स्पीड सांगू शकत असाल. तर त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस स्पीड. ह्याचं एसआय युनिट काय असतं सांगा मला? सेम. ॲव्हरेज स्पीड असतं त्याचं एसआय युनिट आहे मीटर पर सेकंद. सीजीएस युनिट काय असतं? सेंटीमीटर पर सेकंद. डायमिनेशन काय असतं? m/0, l/1, t/-1 असतं बघा डायमिनेशन. हे झालं इन्स्टंटेनियस स्पीड. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ॲव्हरेज स्पीड आणि इन्स्टंटेनियस स्पीड हे बघायचं आहे हा. हे झालं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ॲव्हरेज स्पीड आणि इन्स्टंटेनियस स्पीड कशाला म्हणायची हा. आता बघू आपण ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला मी थेरॉटिकली समजून दिलेलं आहे. आता आपल्याला ॲव्हरेज स्पीड बघायचं आहे. ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीड कशाला म्हणायचं ते बघायचं आहे. ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय हे तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय असतो हेही तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने प्रिव्हियस लेक्चरला सांगितलेलं आहे. जर ॲव्हरेज स्पीड तुम्हाला जर फाइंड करायचं असेल, ॲव्हरेज स्पीड जर फाइंड करायचं असेल तर या ॲव्हरेज स्पीड ही पहिल्यांदा क्वांटिटी कसली आहे मला सांगा. ती स्केलर क्वांटिटी आहे. स्केलर क्वांटिटी. कसली क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी. बरोबर आहे? ही वेक्टर क्वांटिटी नाही. बरोबर आहे? ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय? ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय बघा. त्याचा फॉर्म्युला काय होता? टोटल डिस्टन्स किंवा टोटल पाथ लेंथ. आता इथे पाथ लेंथ म्हणायला लागेल ना. टोटल पाथ लेंथ डिवाइडेड बाय टोटल टाइम. टोटल टाइम. टोटल टाइम. बरोबर आहे. सपोज एक एक्झाम्पल घेतो. सपोज एक एक्झाम्पल घेतो. सपोज हा काय आहे? वाय ऍक्सिस आहे. हा कोणता ऍक्सिस आहे? एक्स ऍक्सिस आहे. बरोबर आहे. हे ओरिजिन आहे. सपोज ओरिजिन पासून तो ऑब्जेक्ट या ठिकाणी आला. पुन्हा तो ऑब्जेक्ट बी या ठिकाणी आला. पुन्हा तो ऑब्जेक्ट सी या ठिकाणी आला. म्हणजे ओरिजिनला पहिल्यांदा ऑब्जेक्ट होता. हा ओरिजिन पाशी ऑब्जेक्ट होता इथं. त्यावेळी त्याने डिस्टन्स कव्हर केलं. डिस्टन्स कव्हर केलं 10 मीटर. केलं का? 10 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. त्याच्यानंतर त्याने डिस्टन्स कव्हर केलं 20 मीटर. त्याच्यानंतर 30 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. म्हणजे टोटल डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे रे त्याने? 30, 20 आणि हे 30, 20, 50 म्हणजे 60 मीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे ना. ॲव्हरेज स्पीड कशाला म्हणायचं मी तुम्हाला आधी ऑलरेडी सांगितलेलं आहे. जर व्हेलॉसिटी आणि स्पीड कॉन्स्टंट नसेल तर त्यावेळी ॲव्हरेज स्पीड तुम्हाला फाइंड करावं लागतं. बरोबर आहे? मग आता टोटल डिस्टन्स म्हणजे टोटल पाथ लेंथ किती आहे याच्यामध्ये? 60 मीटर आहे ना. डिवाइडेड बाय टोटल टायमिंग किती लागलेलं आहे मला सांगा. ए पाशी जात असताना त्याला टायमिंग लागलं T1 1 सेकंद. ए पासून बी कडे जात असताना त्याला टायमिंग लागलं T2 3 सेकंद. बरोबर आहे? आणि बी पासून सी कडे जात असताना त्याला टायमिंग लागलं 6 सेकंद. टोटल टायमिंग किती लागलेला आहे? 10 सेकंद लागलेला आहे ना. 1 सेकंद, 3 सेकंद आणि 6 सेकंद म्हणजे 10 सेकंद. 60 डिवाइडेड बाय 10 इज इक्वल टू 6 मीटर पर सेकंड. ही काय त्याची आली? ॲव्हरेज स्पीड आली. बरोबर आहे? ॲव्हरेज स्पीड जर तुम्हाला फाइंड करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ॲव्हरेज स्पीड फाइंड करू शकता. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काय फॉर्म्युला दिलेला आहे? ॲव्हरेज स्पीड जर फाइंड करायचं असेल तर टोटल पाथ लेंथ डिवाइडेड बाय टोटल टाइम तुम्ही घेऊ शकता. बरोबर आहे? म्हणजे त्याच्यानंतर ॲव्हरेज स्पीड तुम्हाला आता चांगल्या पद्धतीने समजलेलं आहे. आता इन्स्टंटेनियस स्पीड कशाला म्हणायचं हे तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इन्स्टंटेनियस स्पीड कशाला म्हणायचं. तरी सुद्धा मी आता सांगतो तुम्हाला इन्स्टंटेनियस स्पीड. आता आपल्याला इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय आपण बघूया. हा ग्राफवरती मी सगळ्या गोष्टी घेतो. ग्राफच पाहिजे ना आपल्याला. ग्राफ पाहिजे. हा कोणता ऍक्सिस आहे? वाय ऍक्सिस आहे. हा कोणता आहे? एक्स ऍक्सिस आहे. जास्त मी डीप मध्ये जात नाही. तुम्हाला डीप मध्ये मी सांगितलेलं आहे. एक ऑब्जेक्ट आहे ओरिजिन पासून. समजा ओरिजिन पासून तो ऑब्जेक्ट ह्या ठिकाणी आला. पुन्हा हा ऑब्जेक्ट ह्या ठिकाणी आलेला आहे.
टोटल डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे त्यानं? ओरिजिन पासूनचं जे डिस्टन्स आहे ते टोटल डिस्टन्स त्याने किती केलेलं आहे? 100 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे ओरिजिन पासून. त्यावेळी त्याला टायमिंग किती लागलं होतं? 10 हॉर्स लागले होते. बरोबर आहे, 10 हॉर्स. त्याला टायमिंग लागलं होतं 10 हॉर्स. मी म्हणालो जे टायमिंग आहे टायमिंग 5 हॉर्स 40 मिनिट आणि 30 सेकंदला त्याची स्पीड किती होतं? त्यावेळी त्या स्पीडला म्हणायचं इन्स्टंटेनियस स्पीड. जसा स्पीडोमीटरमध्ये समजा काटा जर समजा 40 किलोमीटर पर वरती स्थिर असेल तर त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस स्पीड. समजा 100 किलोमीटर पर हॉर्स वरती काटा स्थिर असेल, 100 किलोमीटर पर हॉर्स वरती काटा स्थिर असेल तर त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस स्पीड. म्हणजे ॲक्युरेट टायमिंग मध्ये तुम्हाला जर स्पीड सांगता येत असेल तर त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस स्पीड. या सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टी मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरला सगळ्या समजावून दिलेल्या आहेत. ते तुम्ही लेक्चर बघून घ्या. हे लेक्चर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता ह्या सगळ्या बेसिक गोष्टी मी समजून सांगितल्यानंतर जे PYQ आलेले आहेत ते PYQ आपण आता बघू. सगळे जे PYQ आहेत ते बेसिक कन्सेप्ट वरती PYQ आहेत. तुम्हाला जर ते PYQ सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने बेसिक कन्सेप्ट समजणं अतिशय गरजेचं आहे. PYQ MST CET ला जे आलेले आहेत PYQ ते मी सांगणार आहे समजावून. बघा 2014ला एक क्वेश्चन आलेला आहे. 2014ला एक क्वेश्चन आलेला आहे बघा. 2014ला एक क्वेश्चन आला आहे. तुमच्या स्क्रीनवरती तो क्वेश्चन दिसते बघा. काय क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे? अ पार्टिकल इज अ रेस्ट इज मूव्ड अलॉंग अ स्ट्रेट लाईन बाय मशीन गिव्हिंग कॉन्स्टंट पॉवर. द डिस्टन्स मूव्ड बाय द पार्टिकल इन टाइम टी इज प्रोपोर्शनल टू. म्हणजे एक पार्टिकल आहे स्ट्रेट लाईन जात आहे किंवा समजा एक पार्टिकल आहे ऑब्जेक्ट आहे स्ट्रेट लाईन जातो. कधी जातो? ज्यावेळी त्याला आपण एखादी पॉवर लावतो. ती आपण अशी पॉवर लावलेली आहे. ती पॉवर कशी आहे? कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट पॉवर लावल्यानंतर तो ऑब्जेक्ट काय करतो? काही अंतर कव्हर करतो, काही डिस्टन्स कव्हर करतो. बरोबर आहे. समजा हे सपोज डिस्टन्स कव्हर केलेलं आहे त्याने एस एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. टी या टायमिंग मध्ये डिस्टन्स कव्हर करतो. तर जे डिस्टन्स कव्हर करतो हे जे डिस्टन्स कव्हर करतो हे प्रोपोर्शनल टू टाइमचे कसं असेल? टाइमचे कसं असेल ते आपल्याला फाइंड करायचं आहे. बरोबर आहे. बघा मग आता आपल्याला कायनॅमॅटिकची इक्वेशन माहित आहे. आपण बघितली होती प्रिव्हियस लेक्चरमध्ये कायनॅमॅटिकची इक्वेशन बघितली होती. जर तुम्हाला डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट जर तुम्हाला फाइंड करायचं असेल तर दोन कायनॅमॅटिकची इक्वेशन आहेत. एक कोणता आहे? एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 काय असतो? ए टी स्क्वेअर. दुसरं कोणतं आहे? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. बघा आता आपण पॉवर लावलेली आहे, कॉन्स्टंट पॉवर लावलेली आहे. ह्याचा अर्थ काय? पॉवरचं तुम्हाला इक्वेशन माहित पाहिजे. पॉवरचं इक्वेशन काय असतं सांगा रे? पॉवरचं इक्वेशन काय असतं? जो पॉवर आहे ना पॉवर, ह्या पॉवरचं इक्वेशन असतं फोर्स इंटू व्हेलॉसिटी. बरोबर आहे. हे पॉवरचे इक्वेशन आहे. हे मी असं लिहू शकतो, पॉवर इज इक्वल टू फोर्स इंटू व्हेलॉसिटी. बघा फोर्स आपल्याला माहिती आहे. फोर्स म्हणजे काय? मास इंटू एक्सलरेशन. आणि एक्सलरेशनची व्हॅल्यू आपण कशी फाइंड करतो? चेंज इन व्हेलॉसिटी. प्रिव्हियस लेक्चरला बघितलेलं आहे. एक्सलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी. ह्याच्यावरून मी काय कशाची व्हॅल्यू घेऊ शकतो? व्हीची व्हॅल्यू घेऊ शकतो. व्ही इज इक्वल टू ए टी. ह्या ज्या दोन व्हॅल्यू आहेत त्या दोन व्हॅल्यू तुम्ही तिथं पुट करा. पॉवर इज इक्वल टू मास इंटू एक्सलरेशन ए इंटू टी. बघा मास इंटू ए स्क्वेअर इंटू टी. म्हणजे ए स्क्वेअर जर पाहिजे असेल तर पॉवर डिवायडेड बाय एम टी आणि ए इज इक्वल टू काय येतो? रूट मध्ये पी डिवायडेड बाय एम टी. बघा म्हणजे आपल्या जवळ आता कोणत्या दोन व्हॅल्यू मिळालेल्या आहेत? आपल्या जवळ आता कोणत्या दोन व्हॅल्यू मिळालेल्या आहेत? ए ची व्हॅल्यू मिळालेली आहे. काय मिळालेली आहे? पी इंटू एम टी. बरोबर आहे. आणि ज्यावेळी हा ऑब्जेक्ट रेस्टला असतो त्यावेळी इनिशियल व्हेलॉसिटी काय असते? ती 0 असते. रेस्टलाच होतो ना हा ऑब्जेक्ट. 0 मीटर पर सेकंड असते इनिशियल व्हेलॉसिटी. 0 मीटर पर सेकंड असते. म्हणजे समजा ए आणि यू ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली तर आपण ह्याच्यावरून डायरेक्ट इक्वेशन नंबर 2 वरून आपण डायरेक्ट काय फाइंड करू शकतो सांगा मला? इक्वेशन नंबर ज्यावेळी आपल्याला ए आणि यू ची व्हॅल्यू मिळते त्यावेळी आपण इक्वेशन नंबर 1 वरून आपण ती इक्वेशन नंबर 1 मध्ये त्या व्हॅल्यू पुट करू शकतो. बघा इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण व्हॅल्यू पुट केल्या तर बघा एस इज इक्वल टू 0 इंटू टी प्लस 1/2. ए ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे? पी डिवायडेड बाय एम टी इंटू टी स्क्वेअर. बघा आपण ह्या व्हॅल्यू पूर्ण सॉल्व्ह करू. हे मला जरा इरेज करावं लागेल. बघा एस इज इक्वल टू 0 प्लस 1/2 रूट मध्ये पी डिवायडेड बाय एम टी इंटू टी स्क्वेअर. म्हणजे एस इज इक्वल टू 1/2 हे टी मी बाहेर घेऊ शकतो. बघा पी डिवायडेड बाय एम
इंटू 1 डिवायडेड बाय रूट मध्ये टी असं लिहू शकतो बघा, इंटू टी स्क्वेअर. हीच टर्म मी रूटची टर्म मी कशी लिहितो बघा, टी डिवायडेड बाय एम इंटू 1 डिवायडेड बाय 1 अपॉन टी इंटू टी स्क्वेअर. हा 1 डिवायडेड बाय टी वरती नेल्यानंतर बघा एक फॉर्म्युला माहिती आहे ना तुम्हाला, एक फॉर्म्युला माहिती आहे बघा, ए रेस टू एम असेल आणि ए रेस टू एन असेल तर आपण काय करतो, मायनस करतो, ए रेस टू एम मायनस एन करतो नाही असं, त्या पद्धतीने 1 अपॉन 2 रूट मध्ये पी डिवायडेड बाय एम इंटू टी रेस टू 2 मायनस 1 अपॉन 2. हा म्हणजे 1 अपॉन 2 इंटू रूट मध्ये पी डिवायडेड बाय एम इंटू टी रेस टू 3/2. बरोबर आहे, 3/2. मला सांगा पॉवर कॉन्स्टंट आहे, मास कॉन्स्टंट आहे, 1/2 कॉन्स्टंट आहे, म्हणजे एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी रेस टू 3/2. आपण लिहू शकतो का नाही सांगा मला, लिहू शकतो ना. म्हणजे हे तुम्हाला आता समोर इक्वेशन मध्ये ऑप्शन किती दिसतोय तुम्हाला, जे क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन मध्ये ऑप्शन किती दिसतोय, हा बघा ऑप्शन नंबर डी दिसतोय ना, म्हणजे हे डी आन्सर आहे. म्हणजे हे जे डिस्टन्स कव्हर केलं होतं, ते डिस्टन्स कव्हर केलं होतं ते डिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइमच्या कसं आहे 3/2 आहे. हे अशा पद्धतीने बेसिक कन्सेप्ट वरती क्वेश्चन आहे बघा. कुठलं काय डोक्यात चालवायची गरज आहे का, कुठलं टेस्ट घ्यायची काही गरज आहे का, टाइम घ्यायची काय गरज आहे का, काही सुद्धा नाही. बेसिक क्वेश्चन आहे का नाही सांगा मला. क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघू आपण. क्वेश्चन नंबर नेक्स्ट आहे 2020 ला क्वेश्चन आलेला आहे. 2020 ला हा क्वेश्चन आलेला आहे बघा. स्क्रीनवरती तुमचा क्वेश्चन दिसतोय बघा. क्वेश्चन काय आहे बघा, अ मुव्हिंग बॉडी इज कव्हरिंग डिस्टन्स विच आर प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द टाइम, देन द acceleration ऑफ द बॉडी इज, विचारलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा, एक काय आहे, ऑब्जेक्ट आहे, एक ऑब्जेक्ट आहे, एक बॉडी आहे, ते काय करते, डिस्टन्स कव्हर करते, काही डिस्टन्स कव्हर करते. जे कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे, समजा एक ऑब्जेक्ट आहे, काही डिस्टन्स काय करते, कव्हर करते. समजा डिस्टन्स किती कव्हर केले आपल्याला माहिती आहे का, तर एस डिस्टन्स कव्हर केलेला आहे. टायमिंग किती आहे, त्यावेळी काय लागलेलं टायमिंग किती आहे, ती आहे. त्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम टी स्क्वेअर एवढा आहे. तर काय विचारलेलं आहे, देन द acceleration ऑफ द बॉडी इज, मग त्यावेळी बॉडीचं acceleration काय असेल ते फाइंड करायचं आहे. बघा मी काय करतो, तिथं मी डायरेक्टली प्रोपोर्शनलच्या ठिकाणी कॉन्स्टंट घेतो बघा. कॉन्स्टंट के घेतला, के इंटू टी स्क्वेअर घेतलेला आहे, कॉन्स्टंट घेतलेला आहे, कॉन्स्टंट के इंटू टी स्क्वेअर कॉन्स्टंट घेतला. बघा हे काय मिळालेलं आहे आपल्याला, डिस्टन्स मिळालेलं आहे, डिस्टन्स. बघा आपल्याला काय मिळालेलं आहे, डिस्टन्स मिळालेला आहे. बरोबर आहे. आता बघा मला सांगा, मी आता एक दोन गोष्टी तुम्हाला सांगतो, त्या गोष्टी लक्षात ठेवा. ज्यावेळी मी व्हेलॉसिटी घेणार आहे, व्हेलॉसिटी, मला जर व्हेलॉसिटी पाहिजे असेल तर त्यावेळी मी डेरिव्हेटिव्ह कशाच घेणार आहे, डिस्टन्स घेणार आहे, डिस्टन्स. ज्यावेळी मी डिस्टन्सचे डेरिव्हेटिव्ह घेतो त्यावेळी मला काय मिळते, व्हेलॉसिटी मिळते. आणि ज्यावेळी मी acceleration घेणार आहे, त्यावेळी मी काय करणार आहे, डेरिव्हेटिव्ह कशाच घेणार आहे, व्हेलॉसिटीच घेणार आहे. त्यावेळी मला काय मिळणार आहे, acceleration व्हॅल्यू मिळणार आहे. या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा, आता मला हे डिस्टन्स आहे, मी डिस्टन्सची व्हेलॉसिटी घेतली, मला acceleration जर फाइंड करायचं असेल तर मला काय करायला लागेल, पहिल्यांदा व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. म्हणजे व्हेलॉसिटी आपलं मला जर acceleration फाइंड करायचं असेल तर मला व्हेलॉसिटी फाइंड करावी लागेल. आणि व्हेलॉसिटी फाइंड कशी करणार आहे मी, व्हेलॉसिटी फाइंड करत असताना मला डेरिव्हेटिव्ह कशाच घ्यावं लागेल, हे जे डेरिव्हेटिव्ह आहे ते मला एसचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल ना, एसचं. बरोबर आहे. एसची व्हॅल्यू काय आहे मला सांगा, डी बाय डी टी इंटू के इंटू टी स्क्वेअर आहे का नाही. आता डेरिव्हेटिव्ह सांगा, विथ रिस्पेक्ट टू टीचं डेरिव्हेटिव्ह काय असतं सांगा मला, टी कॉन्स्टंट इंटू 2t म्हणजे काय, तर 2kt येतं ना डेरिव्हेटिव्ह. म्हणजे ही काय मिळालेली आहे आपल्याला, व्हेलॉसिटी मिळालेली आहे. बरोबर आहे. आणि ह्याचं जर तुम्हाला acceleration घ्यायचं असेल तर acceleration म्हणजे काय सांगा मला, acceleration जर घ्यायचं असेल तर डेरिव्हेटिव्ह कशाच घ्यावं लागेल तुम्हाला, व्हेलॉसिटीच घ्यावं लागेल. व्हेलॉसिटी काय मिळालेली आहे मला सांगा, डी बाय डी टी 2kt. बरोबर आहे. 2k कॉन्स्टंट आहे, डी बाय डी टी काय येणार आहे, टीचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1 असतं, 2 इंटू के इंटू 1 म्हणजे 2k. बरोबर आहे. acceleration काय आलेलं आहे त्याचं, 2k, म्हणजे 2k हे कॉन्स्टंट आहे. म्हणजे आन्सर काय तर आपलं, कॉन्स्टंट बट नॉट झिरो येते की नाही सांगा मला, कॉन्स्टंट बट नॉट झिरो. बरोबर आहे, कॉन्स्टंट बट नॉट झिरो. आता लक्षात घ्या, हे दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ज्यावेळी तुम्हाला डिस्टन्स दिलेलं असतं आणि तुम्हाला जर व्हेलॉसिटी फाइंड करायची असेल तर त्या डिस्टन्सचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. या सगळ्या कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट तुम्हाला समजल्या का, थोडक्यात तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत. हे बेसिक कन्सेप्ट वरती हा क्वेश्चन आलेला आहे.
जर ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल, शंका असेल, तर मला डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअप मेसेजला डायरेक्ट मेसेज करू शकता, कमेंट करू शकता. कुठं बाबा हे ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही शंका असेल तर मला कमेंट करून ते विचारू शकता किंवा डायरेक्ट व्हॉट्सअप नंबरवरती मला पर्सनल तुम्ही मेसेज करू शकता. तिसरा एक आपण क्वेश्चन घेऊ. 2020 ला आलेला क्वेश्चन आहे. ह्याचा आन्सर काय आहे रे? ह्याचा आन्सर काय आहे बघा. ह्याचा आन्सर बघा, तुम्हाला एक क्वेश्चन मध्ये जो ऑप्शन नंबर ए दिसतोय ना, ते आन्सर आहे. हा, तिसरा एक एक्झाम्पल घेऊ आपण. तिसरा एक्झाम्पल, 3 नंबरचं एक्झाम्पल काय आहे रे? 3 नंबरचं एक्झाम्पल बघा. द इंजिन ऑफ एरोप्लेन, तुम्हाला पुढे दिसते बघा स्क्रीनवरती. द इंजिन ऑफ एरोप्लेन ड्युरिंग टेक ऑफ exerts a force of 150 into 10 raised to 3 newtons. Mass of the aeroplane is 25 into 10 raised to 3 kg. If the takeoff speed is 60 meter per second असेल, if the takeoff speed is 60 meter per second, then length of the runway required is. बघा, एक एरोप्लेन आहे, काय सांगितले बघा. एक एरोप्लेन आहे, एक एरोप्लेन आहे. ह्या एरोप्लेनचं मास किती दिलेलं आहे रे? मास किती दिलेलं आहे? 25 into 10 raised to 10 raised to किती आहे? 3 न्यूटन्स. 10 raised to 3 kg आहे. न्यूटन्स मध्ये फोर्स असतो. एरोप्लेनचा मास किती दिलेला आहे? 25 into 10 raised to 3 kg. आणि टेकऑफच्या वेळी त्याचा फोर्स किती आहे रे? फोर्स टेकऑफच्या वेळी त्याचा फोर्स किती असतो? 150 into 10 raised to 3 न्यूटन्स असतो, बरोबर आहे. आणि टेकऑफच्या वेळी त्याचा स्पीड किती असते रे? स्पीड किती असते? त्याची व्हेलॉसिटी किती असते? 60 मीटर पर सेकंद असते. त्यावेळी त्याला किती मोठा रनवे पाहिजे? याची लेंथ विचारलेली आहे. जर याला टेक ऑफ करायचं असेल तर किती रनवेची लांबी किती पाहिजे, म्हणजे असं स्पीड मध्ये जाऊन तो टेक ऑफ करेल, हे आपल्याला फाइंड करायचं आहे, बरोबर आहे. आता आपल्याला कायनेमॅटिक इक्वेशन माहित आहे. जर तुम्हाला त्याची लेंथ फाइंड करायची असेल लेंथ, तर कायनेमॅटिक इक्वेशन तुम्हाला माहित आहेत. दोन कायनेमॅटिक इक्वेशन आहेत. v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as एक आहे. 2 नंबरला आहे s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर आहे ना. बघा, आता मला सांगा, फोर्स तर आपल्याला दिलेला आहे, मास दिलेला आहे. ह्याच्यावरून आपल्याला हे इक्वेशन जर वापरायचं असेल तर तुम्हाला एक ॲक्सलरेशनची तर व्हॅल्यू फाइंड करायला पाहिजे. इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते. तुम्ही कोणतं इक्वेशन फाइंड करू शकता, कोणतं इक्वेशन. पण तुम्हाला फायनल व्हेलॉसिटी दिलेली आहे तिने काय. आता हे इक्वेशन तुम्हाला दोन माहित आहेत. याच्यावरून तुम्हाला ह्या दोन्हीपैकी कोणते इक्वेशन यूज करायचे ते तुम्हाला समजलं पाहिजे. जर पहिल्या नंबरचं इक्वेशन जर तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्हाला फायनल व्हेलॉसिटी माहिती आहे. टेकऑफच्या वेळची डायरेक्ट व्हेलॉसिटी, म्हणजे सुरुवातीपासून येऊन तो डायरेक्ट टेकऑफ करतो ना, त्यावेळची व्हेलॉसिटी माहिती आहे. म्हणजे फायनल व्हेलॉसिटी दिलेली आहे म्हणून तुम्हाला 1 नंबरचं इक्वेशन यूज करावं लागेल. म्हणजे हे 1 नंबरचं जे इक्वेशन आहे, v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as, यूज करावं लागेल. बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला ॲक्सलरेशनची व्हॅल्यू माहित पाहिजे. मग तुम्हाला माहिती आहे फोर्स इज इक्वल टू काय असतो? मास इंटू ॲक्सलरेशन असतो. ॲक्सलरेशन फाइंड करायचं असेल तर फोर्स डिवाइडेड बाय मास असतो. फोर्स किती दिलेला आहे तिने? फोर्स किती दिलेला आहे बघा, 150 into 10 raised to 3. मास किती आहे? 25 into 10 raised to 3. म्हणजे ॲक्सलरेशनची व्हॅल्यू काय आली? 6 मीटर पर सेकंड स्क्वेअर आली. याची व्हॅल्यू काय आली इथं? 6 मीटर पर सेकंड आली स्क्वेअर. बघा, आली का? 6 मीटर पर सेकंड स्क्वेअर आली. आता याच्यानंतर बघा, आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल कायनेमॅटिक इक्वेशनचा. 2 नंबरचा फॉर्म्युला यूज करा. v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. फायनल व्हेलॉसिटी किती आहे? v 60 स्क्वेअर इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी 0 इंटू 2. ची व्हॅल्यू किती आहे? 6 इंटू s आपल्याला फाइंड करायचं आहे. s आपल्याला फाइंड करायचं आहे. बघा, 60 इंटू 60 इज इक्वल टू 12 इंटू s. s फाइंड करायचा असेल तर 60 डिवाइडेड बाय 60 इंटू s जर फाइंड करायचा असेल तर 60 इंटू 60 डिवाइडेड बाय 12 s इज इक्वल टू किती येते सांगा मला? 12×5 = 60, म्हणजे 300 मीटर तो रनवेची लेंथ पाहिजे. किती पाहिजे? 300 मीटर त्या रनवेची लेंथ पाहिजे. बघा बघा, आता मी 2 एक्झाम्पल तुम्हाला चांगल्या पद्धतीने सोडवून दिलेले आहेत. कुठे काय अडचण येते का? कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजल्या तर काही सुद्धा अडचण येणार नाही. ही एमएसटीसीटीला क्वेश्चन असतात. आता त्या क्वेश्चनचं जे आन्सर काय आहे ते क्वेश्चन तुम्हाला समोर दिसतंय. त्याचं बघा आन्सर काय, ऑप्शन काय आहे? ए नंबरचा ऑप्शन आहे का ना, 300 मीटर पर सेकंद. ह्या क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला काही अडचण आली असेल, कुठं समजलं नसेल, तर तुम्ही मला डायरेक्ट तुम्ही मला डाऊट विचारू शकता मेसेज करून. आता आपण इथे थांबू. हे जे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही या लेक्चरला लाईक करायला विसरू नका. या चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या लेक्चरचं नोटिफिकेशन मिळेल. आता इथून पुढे आपले लेक्चर
फास्टमध्ये येतील. कारण आपल्याला सिलेबस कव्हर करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हे लेक्चर मित्रांपर्यंत पोहोचवा, मैत्रिणींपर्यंत पोहोचवा. जर पालक वर्ग कोण बघत असेल, तर तुमचा जर मुलगा सायन्सला असेल 12वीला, तर त्याला हे लेक्चर दाखवा. म्हणजे NET-CETला त्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि जर प्रिव्हियसची लेक्चर जर तुम्ही बघितली नसाल, तर तुम्ही लेक्चर ते बघून घ्या. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. कोणताही डाऊट असेल, कोणतीही अडचण असेल, तर मला एनी टाईम तुम्ही मेसेज करून विचारू शकता. भेटू नेक्स्ट लेक्चरला. तुर्तास आपण इथे थांबू. धन्यवाद.